ना पोथी ना पोथी याले 100 रुपये दे. हे 500 रुपये अजून आले. सरपंच अरुण दादा तौर 500 रुपये पाठवले अरुण भाऊन. धन्यवाद. हे घे 100. म्हणजे थोडं थोडं वाटतो एकट्यालेच कसे देऊ 500 मी अरुण दादा तौर साहेबांना उपसरपंच आहेत की सरपंच. सरपंच मी काय समजो विठ्ठल भाऊ सरपंच आहे. म्हणजे कन्फ्युज झालतो मी. हे अरुण भाऊ आहेत सरपंच नाही आणि उपसरपंच हो हे ढालेगावचे आहेत काय. आलं लक्षात. ढालेगावले आलं. मी म्हणू तुमच्या गाव तुम्ही ढालेगावचं गाव नाही नाव लिहिलं. धन्यवाद देतो. तुम्ही ढालेगावचं नाही लिहिलं ना तुमच्या गावातच लिहिलं. मग मी काय समजू. करा हातवर 1 मिनिट. गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला गोपाला बोलो भारत माता की. मी माझ्या माय मावल्यांना धन्यवाद देतो. तुम्ही हिम्मत नाही येत जा. अजून 5 साड्या बाकी राहिल्या. मी दररोज 10 साड्या वाटतो 2,500च्या. मला काय वाटतो मायले साडी भेटे नाही. मी बदला काढून राहिलो. बदला नाही काढत बदलून राहिलो. माल्या ग्रामपंचायतले मी 1 लाख रुपयाचं महाद्वार बांधून दिलं आणि शपथ घेतली होती ज्या दिवशी ग्रामपंचायत ताब्यात येईन. ताब्यात म्हणजे मी नाही राहणार उभा. माझ्या माणसाईच्या ताब्यात येईन त्या दिवशी मांगाच्या पोराच्या हातानं झेंडा वंदन करीन. आली ग्रामपंचायत ताब्यात मांगाच्या पोराच्या हातानं झेंडा वंदन केलं. ज्या मांगा महाराले चांबाराले अस्पृश्य समजत मला राग आहे. कारण आताही पा तुम्ही पंढरपूरले नामदेव महाराज आणि चोखा महार कुठं आहे. साले हे जातीयवादी लोक आहेत. आगा लावतात. अरे मला सांगा तुम्ही उच्चवर्णीय तोंडातून पैदा झाले. तुझ्या माईनं पिरियड कुठून घेतला. तोंडातून कुठं लेकरं पैदा होतात काय. लेको चिवट्या बनवला आम्हाला. हातातून लेकरं झाले म्हणजे क्षत्रिय. हातातून होते काय क्षत्रिय. सर्वे मायच्या पोटातून होतात. उठ तिथून उठ. अरे पक्षात घुसत गडबड करत. माया पक्षात येऊन गडबड नाही करू देणार मी. आला तू आमचा माणूस आहे. गावात कोण्या पोरीवर अन्याय केला मोठ्या माणसाचा आहे म्हणून दाबू का बे मी तुले. माझ्या पोराचं झाकून ठेवू काय. तुझ्या पोरीनं 2 पोटं आणले तर म्हणतं सर्व धर्म समभाव. आणि आमच्या पोरीचा हात धरला तर आम्हाला बदनाम करतात चोरो. खबरदार इकडे आला तर हार. गम्मत मजा काय. ये तो खांडा तुम्हारा बंदूक सत्यपाल की चल. क्यों तो मेरा भी वक्त आ गया ना. मेरे माँ का हात पकड़ा तब कोई नहीं आया ना. कोणी नाही आलं ना त्या टाइमले. कारण राजकारण यायच्या घरात. पुलिस वाले यायचेच. हमारा कौन सुनेगा गरीब का. करके सत्यपाल को भी डिजिटल पर बिठाया. बुढ़ा हो गया. अब तेरे भी दिन नजदीक आ गए. पण तू मरेगा तो किंमत से मरेगा सत्यपाल. अरे जाईना नोटाईच्या मागं लागले. त्याचा सत्यानाश झाला बाबू. सत्यपालनं 52 वर्षातही इस्टेट नाही कमावली. का तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. मी सांगितलं ना 1 लाख रुपये हारतो. कोणही घरी जाऊन दाखवा. तुमच्यातला एक जणही घरी जात नाही. जोर लगा के जोपर्यंत माई काकू इथं बसून आहे. समजली काकू. माई लक्ष्मी तू आहे.
आमची माय तुम्ही या माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली बोलो रेणुका माता की जय रामचंद्र भगवान की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी लक्ष्मी आई की जय हरिदास बाबा की जय हरिदास बुवा महाराज की असं आहे बाबू दिवस बदलतात बरं माय बापू म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्याच्या घरात राजकारण आहे त्यानं माजल्यासारखं करू नको सांगून देतो तुले कधी पलटी बशीन बायाले सांगतो सासूले जास्त शहाणपणा करू नको सुनबाईवर अन्याय करू नको उद्या जर तुले लखवा गेला ना तर बीड मधून तुही पोरगी तुले पाणी पाजायला येणार नाही 2 दिवस येईल पण तिचा नवरा कसा कबूल करीन म्हणून तुही सून कामाची आहे तुही पोरगी नाही म्हणून सुनेवर प्रेम करा जास्त चालती आहे नवीन नवीन गाजू नको उद्या म्हातार पण येणार आहे ते बाय सत्यपाल बुड्ढा हो गया दिवस बदलतात बरं तुमच्या टाकरवन मध्ये जो फुल होता तो भिकार चोट झाला त्याचे पोट्टे खराब पैदा झाले ना चांगलं पेरलं नाही चांगलं उगवून कुठून आणि ज्याच्याजवळ काहीच नव्हती त्याचे मकान झाले त्याच्या बिल्डिंगा झाल्या काहून तुमची अंगार होऊ देऊ नका म्या पाहिलं ज्याच्याजवळ 200 एकर होती तो झोपडपट्टीत राहायला गेला सभापती साहेब आपण खोटं नाही बोललो जे आहे ते तुम्ही सभापती असूनही मातीत बसले मोठेपणाचा विचार नाही केला पण मला समाधानी आहे तुमचं काम धन्यवाद धन्यवाद देतो ठाला विठाला पंढरीनाथ महाराज की जय पुंडलिकावर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बोलो अण्णाभाऊ साठेंचा जय असो म्हणून आपलं जे कीर्तन आहे मी बोर होऊ देत नाही मी याच्यात कोणताही वाद्य वाजवतो ढोलक मस्त वाजवतो मी खानदेशी आणि गजानन भाऊ आहे माझ्यासोबत माझा भाऊ आहे आई बाबा तुम्हा भावा भावाला विनंती करीन सर्व भाऊ मिळून एकत्रित राहा पहा आम्ही दोघं चुलत भाऊ आहो सक्के भाऊ नाही काकू याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण दोघही भाऊ एका जागी आहो ते ड्रायव्हर धनगराचं पोरगा आहे 22 वर्षापासून गाडी चालवते हे आहेत एसटी राऊत साहेब तबला वादक ग्रॅज्युएट आहे हे आहे सुनील कुमार आणि हे आहे गजानन भाऊ यायचा आवाजच मोठा जोरदार आहे हे बाई यायच्या आवाजावर नोटा किती येऊन राहिलाय सरपंच सुनील नाना टाव 1100 रुपये स्वच्छतेवर बोला सरपंच आहेत ना म्हणून गावाविषयी बोला नंतर घेतो विषय झाला की आज नोटा लय येऊन राहिल्या बँका जवळ आहेत काय मधुकर आडागडे रमेश भाऊ आडागडे यांनी दिले 100 रुपये आणि कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालय टाकरवन त्यांनी दिले 200 रुपये धन्यवाद पैसे ठेवजो नको पोट्याईले वाटून देजो आपल्या काय बापाचं जाते यायचं यायलेच पाजा लागते
नाव आपलं होते. तेच तर आहे ना, देण्याची भावना ठेवा. शिवाजी राजे देत गेले, भगवान बुद्ध देत गेले. आता माझी बायको मरण पावली, मी समाजाला देऊन टाकलं. मेल्यावर मी काय केलं? महिलांना सांगतो, आई माझी पत्नी मरण पावली 4 जून 2015. अटॅक आला माझ्या बायकोला. 2.5 लाख रुपये निघाले घरात. आणि काय चाटू ते गेली. असं मरण आहे, कधी येईल याचा अंदाज नाही. मग मी ठरवलं, माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं त्यानं मला सांगितलं, बाबा म्हणे मेल्यानंतर आईला स्मशानात जाळल्यापेक्षा डॉक्टर लोक मेल्यानंतर बॉडीवर शिकतात. म्हणून विद्यार्थी भावांनो, माझ्या पत्नीची बॉडी मी मशानात नेलं नाही बेटा, तिले गाळलं नाही, तिले जाळलं नाही. तिला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर की शिकासाठी माझ्या बायकोचं देहदान केलं. असं टाकरवंचे 10-12 जण तरी तयार व्हा की मेल्यानंतर 4 क्विंटल इंधन खराब करा, मग गोदावरीत राख न्या आपल्या बापाची, मग भटजीवाले दक्षिणा द्या आपल्या बापाले स्वर्गात पाठवायची. हे कोण चिवत्या धंदा सांगितला? हा चिवत्या धंदा. आपला बाप मेल्यावर स्वर्गात कसा जाईल? त्या पंडितानं काय लक्झरी भरली काय? तो काय एजंट आहे का? अरे काय फसता रे तुम्ही. मी नाही केलं हे. मी त्यागानं जगलो आणि जगणार मरेपर्यंत. काय करू मला मालूम आहे. हरामाचा पैसा झाला की जुनी बायको बरी नाही दिसत, तो नवीन बाईच्या मागे लागते. खोटं बोलतो का पोर? हो बोला. नाही, तुम्हाला कसं मालूम? टाकरवन मध्ये काही लफडा आहे का बे? या पोट्याईले पुऱ्या गावातले पोते राहते. कोणतं पोट्ट कोण्या पोलीस लागेल? हे पोट्टे म्हणजे चादराईले छिद्र पाडून पाळतात. इतके लेकर खतरनाक आहेत भाऊ. या लेकराईले कमी नका समजू. हे लेकर इतके हुशार आहेत. बापाले मोबाईल समजत नाही पण पोट्याईले समजते. अरे समजते की नाही? मग सांग, सैराटची हिरोईन कोण? मुलांनी बोला. आरची. ये बाबा, ये लवकर. ज्याले बक्षीस दिलं नाही त्यानंच या. तुला बक्षीस दिलं काय? मग सैराटची हिरोईन कोण? आरची. आणि हिरो कोण? पाशा. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. मागचे बोल नका. होय, मागचे बोल नको. तुले मालूम आहे? उभी राह. शिवाजी महाराजच्या पप्पाचं नाव मालूम आहे? उभी राह. संभाजी. खाली बस. काय ते काही राय उभी. शहाजी राजे. ये पाय रे पांचट्या. पोरापेक्षा पोरगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. तुले सैराट कसं मालूम आहे? दोन्ही कुळाचा उद्धार करी. अभ्यास कर, पुस्तक वाच. ये बेटा, इले 100 रुपये. ये बेटा, 100 रुपये खाऊ दे. सरपंच साहेबाकडून आले. हा बाबा, ऐकत जाय. बरं पुस्तक राहू दे, नोटा राहू दे. इले आपण पुस्तक देऊ ना. 100 रुपये दे. आपल्या काय बापाचं जाते ते 100 तुझ्या खिशात ठेव. हे बाय झाले. हे आहे सत्यानाश पुस्तक. बाई अभ्यास केला नाही की तो आला सत्यानाश. जास्त मोबाईल पाहिला बाबू तुया की सत्यानाश. घे नाही. एक गाडगे बाबाचं पुस्तक आहे. तुले काय देऊ? सैराट देऊ काय? डक्क डक्क करली. धन्यवाद बाळा, तू हिम्मत का केली. 100 दे. इथे देव. हा, 2 पैकी 1 घे.
पारे साहेबे हो, इथं कोणी साहेब लोक 3 टेबला खालून खाता. अरे एका बाईले एका बँक मॅनेजरनं म्हटलं होतं, मी तुझ्या नवऱ्याचं कर्ज पास करतो, तू 1 रात्र मले दे. जप त्या बाईनं गलचप्पी धरली, जप चपला मारल्या. आता बायाईनं सावधान राहा, तुम्ही व्यवहारात आल्या, लाडक्या बहिणी बँकेत काम पडते, कुठे काम पडते, सावधान राहा. कोण्या साहेबानं कोण्या माणसानं फसवलं, फसू नका. तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात. बस बेटा वाच. तुले राजा किती डोकं, त्या पोरीनं उत्तर दिलं रे, पण तुले पुस्तक वाटप नाही, वापस दे, नाही वापस दे. डबल देशील काय? कोणाला द्यायचं नाही. तुले वागवता येत नाही पुस्तक. अबे ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल होईल सपाट. पाहिलं ना सौदागर साहेब? बस इथं वाचू नको, कोणाला देऊ नको. इमली का बूटा बेरी का गायकवाड डॉक्टर. ओके गायकवाड जी. इस जंगली में रुक्मिणी हॉस्पिटल, चल घर नंदादीप जल्दी हॉस्पिटल. हो गई रे, चल घर जल्दी हो गई रे, इमली का बूटा. पाहिलं गायकवाड डॉक्टर, रुक्मिणी हॉस्पिटल. वा वा, मस्त जमलं. इकडे दोस्ताना यायचं काही खरं नाही. थंडी असली तर यायचं जवळ कोणी येत नाही, गरमी असली तर मग कोल्ड्रिंक पिते. यायचं बरंच चालू आहे. खर्रा आणि खर्रे खाऊ खाऊ पोटे छक्के होऊन राहिले. मेरे अंगणे में तुम्हारा प्यार, म्हणून खर्रा खाऊ नका, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका. आता जे तरुण पोराईले अटॅक होऊन राहिले, मी पाया पडतो तरुणांनो, दारू, खर्रा, गुटखा, तुमच्याकडे काय म्हणते ते तंबाखू, सुपारी असं घालतात, ते चुना मार्के मावा मावा. कोण म्हटलं रे मावा? बरोबर आहे. ये इकडे, चांगलंय. तेरा नाम क्या है मुन्ना? मामा मोहम्मद. मोहम्मद के शहर में अल्लाहू 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 अल्लाहू. अभी मेरा कार्यक्रम मुंबई में मस्जिद में है, डॉक्टर सैयद साहब ने रखा, पारनेर के, समझा? तू मुसलमान, मैं हिंदू, कीर्तन में मजा ले रहे, तू तेरे को मजा आ रहा है कि कैसा लग रहा है बता भला? बोल, हाँ माइक में बोल. मजा आला. मजा आया. मजा आ रहा है. और कितने बजे तक चालू दूं मैं? हाँ माइक में बोल. हे मराठी भाषा, हाँ कितने बजे तक चालू रन दूं? 2 2 बजे तक. हाँ. ये तो प्योर आई लव यू वाला निकला. वाह बेटा, धन्यवाद देता हूँ. हम तो झुक कर 100 की नोट दे. नीली चलती क्या? तुम हरे वाले है ना, ये नीली है. साला सब कलर के लिए झगड़ रहे. ये हरा, वो नीला, ये पीला, ये सफेद करके मैं महाराज होने के बाद भी कपड़े नहीं बदलाए मैंने. वाह वाह. अल्लाहू 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 अल्लाहू. भाऊ, तुमचं चाकरवन गाव चांगलंय. गावकरी लोकांच्या नावानं टाळ्या वाजवा. अल्लाहू. सरपंच सुनील भाऊ चौर, उपसरपंच देवानंदी गोबरे, सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणजी लवाडे, भागवतरावजी खोळे, पांडुरंगजी जिल्हा परिषद मेंबर. मी धन्यवाद देतो
सर्व जाती धर्म मिळून आनंदात आहे तुमचं टाकरवन. आणि असंच राहू द्या. काही काही आग लावणारे आले या गावात तर याच्यापासून सावधान राहा, आगा लावणारापासून. पण एकत्रित राहा. मी धन्यवाद देतो. आज सर्व धर्माचे लोक आहेत बाबा. अरे तुकडोजी बाबानं गाडगे बाबानं हेच काम केलं. पण टाकरवन गाव आदरचे काय 15ची बॉडी आहे. मी आलो त्यावेळे 13ची बॉडी होती. तुम्ही एवढे टाकरवन वाले पिकअपनं लागले की 15वर पोहोचले. इंसान न खाता गंदुम का दाना, पैदान होता एक अतवार खाना. आज 15ची बॉडी आहे. एवढं मोठं गाव आहे पण जातीयवाद नाही बाबू. बुद्धाचेही लोक आहेत, मातंगाचेही आहेत, ब्राह्मणाचेही आहेत, मराठाचेही आहेत, माळ्याचेही आहेत, अठरा पगड जातीचे लोक आहेत. ज्याचा सत्यपाल 9 खंजेऱ्या वाजवते. मी 9 वाजवतो बाबू. एक अशी खंजेरी, एक अशी आणि दुसरी या पद्धतीनं अशा वाजवल्या 9. परदेसिया परदेसिया सजे पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. परदेसिया परदेसिया सजे पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. माझ्यासारखे 50 पाल आहेत. मराठ्याचे 2 आहेत. बंजाऱ्याचा राठोड आहे पंकज पाल. शिंप्याचा उदय पाल आहे. माझा आश्रम आहे. मी एवढ्या लेकराईले शिकवतो 15 दिवस दरवर्षी. 21 मे ते 4 जून या लेकराईले 15 दिवस तरी वारकरी संप्रदायामध्ये पाठवा. मुसलमान मदरशात पाठवतात. बुद्ध मंडळीनं बुद्ध विहारात पाठवा. आणि आपल्या मंडळीनं वारकरी किंवा माझ्याकडे पाठवा. जालन्या जिल्ह्यातले पोरं माझ्याकडे येतात. आता 50 पोरं कीर्तनकार आहेत. आता मी एकटा नाही, हे खंजेऱ्या वाजवणारे 50 आहेत. अरे हे आधुनिक कीर्तन आहे. मुरदाळ गोष्टी आम्ही सांगत नाही आई. मी कीर्तनामध्ये खोटं नाटं मांडत नाही. रावणाला 10 तोंड होते. मी ते कीर्तन मरेपर्यंत करणार नाही. रावणाले 10 तोंड झाले नाहीत, पुढे होणार नाहीत, अगोदर झाली नाही. रावणाले 10 तोंड असते तर त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली असती सांगा बरं. हॅलो काहीचं काही लिहून ठेवलं. आम्हाला पागल करून टाकलं. तुम्ही या डॉक्टर लोकांना विचारा बरं. 2-3 तोंडाचं लेकरू झालं ते कबूल आहे. पण 10 तोंडाचं लेकरू झालं. मुरदाळ गोष्टी घातल्या बायकाईच्या डोक्यात. अरे एवढंच नाही, देवीले बकरे अजूनही कापतात काही काही गावात. तुमचं सुज्ञ रामराम जय भीम चाललं का तुम्ही? एवढ्या लवकर जात का? अरे थांब ना माया सोन्या, तुले पूनम कलेक्शन वरून ड्रेस घेऊन देईन ना. काल माझ्यावर प्रेमच नाही रे. 2 तास झाले की मी आपोआप बंद करतो. लगवेली उठू नका कोणी. पाणी हळवा, पाणी जिरवा. प्रेम करायचं आहे आपल्या भावावर. मी कोणी महाराज नाही. मी पाया लागू देत नाही माय कधी. नाही तर लंबे केस केले असते आसोला सारखे. लोकांना डेकोरेशन पाहिजे. आपल्याला धंदाच नाही करायचा. डेकोरेशन काऊन करू? महापौराचा दवाखाना आहे, दर मंगळवार फ्री आहे.
2-3 तास दवाखान्याची फी घेत नाही मा पोरगा माल्यासाठी. एक दिवस त्यानं बापाचा उपवास धरला की पैसे घेणार नाही. ज्याची माय मेडिकल कॉलेजले, माल्या बापाचे डोळे दिले म्या मेडिकल कॉलेजला, नेत्रदान केलं मा बापाचं. आणि ए पुरी मायचंही देहदान केलं. 3 बॉड्या दिल्या माझ्या घरातल्या, 2 बॉड्या 1 नेत्रदान. मी तुम्हाला भीक मागतो, म्या काय ठेका घेतला काय? आणि मी लिहून दिलं मृत्यूपत्र. मी मेल्यावर विठ्ठलराव ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी जाईल. मी समाधी बांधू देणार नाही. मूर्त्यान समाध्यान बायका आरत्या करतीन, मग गोपाळ काला, मग प्रसाद फेकतीन, मग महाराज रथात बसीन आणि बायका तुळश्या घेऊन रस्त्यानं मरतील. पाहुले पा जरा डोकं वापरा. परतवाड्यामध्ये एक कथा होती त्या महाराजची. एक बाई तुळशी घेऊन गेली उन्हात, वज बायाच्या डोक्यावर आणि महाराज रथात. असे महाराज लोक तुपाशीन, तुम्ही उपाशी. म्हणून महिलांनी अंधश्रद्धा काढा. तुम्हाला जर देवाची भक्ती करायची आहे तर पोरापोरीचा अभ्यास घ्या. हे पोरगी डॉक्टरनी झाली पाहिजे. आता मातंगासाठी आरटी, जसं बार्टी आहे ना बाबासाहेब आंबेडकर, जसं ज्योती आहे, आता मातंगाच्या लेकरासाठी यच्चीसाठी आरटी निघाली. तुमच्या पोरापोरीचं शिक्षण गव्हर्नमेंट करणार आहे, जसं ज्योतीचं आहे असं. म्हणून मी माझ्या बहिणीला, तुम्हा मायबापांना फक्त मातंगालाच सांगत नाही, भीमाचे लेकर तेज आहे. आपल्या अवघ्या लोकाईले सांगतो. सोनार कुंभार येनकर मॅडम, त्या लताबाईनं 4 जणाईले फाशी दिली बलात्कार प्रकरणात. आम्ही माळ्याचे लेकरही कमी नाही, मराठ्याचे कमी नाही, तेलाचे कमी नाही, पण तरी सांगतो पायाईले की अंधश्रद्धा काढा. कोण्या बाईच्या अंगात देवी फेवी येत नाही व मावशी. तुम्हाला देवीच आणायची आहे तर सावित्रीबाई फुले आणा. ते सावित्रीबाई फुले येत नाही तुमच्यात. श्रीराम जानकी बैठे बोला. हैं मेरे सीने में, श्री राम जानकी वाह. बैठे हैं मेरे सीने में. बोलो रामचंद्र भगवान की जय. आता याच चालीवर मी दुसरं गाणं लिहिलं. ज्योतिबा सावित्री म्हणा. आता तुम्हाला म्हणता आलं पाहिजे म्हणून. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. असा होणार नाही जगी महात्मा. असा होणार नाही जगी महात्मा. ज्योतिबा सावित्री बाबू केवढे उपकार केले मांगा महाराज आमारावर. पाणी नव्हते पिऊ देत. ज्योतिबा फुल्यानं सावित्रीबाईनं आपला हौद मोकळा करून दिला. पाणी पिण्याचा हौद पाण्याचा मोकळा केला गरिबा. ज्योतिबा. सावित्री बोलो भारत माता की जय. मावशी आता आल्या काय तुम्ही? ओ आई, ताई, एक मिनिट साडी देऊन सत्कार करू द्या. मी टीका नाही करत बाई, मला आनंद वाटला. किती वाजले रे? 10:40. ताई लेट आल्या, बाहेर गावाला गेलते काय? बोला.
बाहेर गाऊन आल्या काय? वा वा, धन्यवाद. तुमचा सत्कार करतो साडी देऊन. तळमळीनं आल्या, घाम दिसून राहिला, काही गडबडीत आल्या. याले म्हणते आवडी. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त आपण शाहिराच्या टाळ्या कार्यक्रमाकरता आल्या. बसा ताई. बसा. हाय बाबू, तळमळ आहे आणि तुम्ही लोक एकसारखे बसल्या. मी धन्यवाद देतो. या टाकरवन गावाची हेच तर विशेषता आहे. इथं भीम जयंती अवघ्या गावाचे लोक करतात, शिव जयंती अवघ्या गावाचे लोक, मुसलमान लोक अवघ्या कार्यक्रमात राहतात. फक्त मुसलमानाच्या बाया नसतात येत, ते येऊ नाही देत. महिला येत नसतात मुस्लिम समाजाच्या. पण एखादी बाई आली काय? आल्या असेल तर उभे राहा. एखादी हाय, एखादी अम्मी, ओ मेरी माँ, हात तरी वर करा. हात. ऊपर तो भी हाथ करो. हा. नहीं आतेही नाही ना. म्हणून शिक्षणाचा परिणाम पडते बाबू. म्हणून बाईंना संधी द्या. बाबासाहेब आंबेडकरांनं संविधान दिलं, राखीव मध्ये महिलांना संधी मिळाली. आज राष्ट्रपती आहे या देशाची बाई, द्रौपदी मुर्मू. म्हणून मी महिलांना विनंती करीन, कोणाही धर्माच्या महिलांना ऐकू द्या की आई उदोग, आई उदोग अंबाई, तुझा उदोग. उदो उदोग लक्ष्मी आई, उदो उदोग रेणुका माई. उदो उदो लक्ष्मी आई, उदो उदो रेणुकाई. उदो उदो भीमाई आई. उदो उदो रमाई आई. उदो उदो सावित्री आई. माझ्या माय मावल्यांनो, जास्त उपवास धरत नका जाऊ. कमी करा उपवास धरणं. मरशीन खापरखुंडी होऊन. पानं काय काय बाया खापरखुंड्यासारख्या दिसते. इल्लू 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 इल्लू. माय हुल्लू फुलू हुल्लू फुलू इल्लू इल्लू. बाप हुल्लू पुल्लू. हुल्लू फुलू इल्लू इल्लू. आणि दोघाईच्या पोटी वानेराच पिल्लू. पिल्लू का मतलब आई लव यू, आई लव यू. अबे दोन पोरी झाल्या ना काय, 10-12 पोरीत पैदा करता काय आय लव्ह यू. अबे मरीन ना ते खापरखुंडी होऊन. म्हणून बाबू बदल पाडा. तुम्ही लक्ष्मी आईमध्ये देवीले समजता, म्हणून डोक्यातले अंधश्रद्धा काढा. देव देवी अंगात येत नाही, पण काय काय बायकाईच्या अंगात देवी येते बाबू. देवी अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई. अंगात आली बाई, दोन चार माणसाला आवडत नाही. अंगात आली बाई, देवी अंगात आली अरे बाई. डोक्यामधलं हे अंधविश्वास काढा. गंगेमध्ये आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जात नाही. नाही. 9 दिवस बिना चपलीचं राहिल्यानं काही पुण्य भेटत नाही. काय फरक पडते बाबू. मी विद्यार्थ्याईले सांगतो, बेटा या 2-3 पोरी कोणाच्या आहेत? गलतीनं झाल्या काय हो तुम्ही? नजर चुकीत झालं काय हे पोट्ट का बे? 100 वापस दे बाबू. निवडून देणंही मालूम आहे आणि डिपॉझिट जप्त करणंही मालूम आहे. गडबड करू नको. तुले मालूम आहे ना, हे पब्लिक आहे बाबू. बांगलादेशाची पंतप्रधानाले पंतप्रधान कोण केलं? पब्लिकनं केलं. पण तिले पायाखाली कोण घेतलं? पब्लिकनं घेतलं. पब्लिकशी जो बेमानी करीन, लोक पायाखाली घेतील, लक्षात घ्या. म्हणून पब्लिककडे नजर चुकवू नका. या शेतकऱ्याकडे ज्यानं दुर्लक्ष केलं त्याचं सरकार लंब झालं. म्हणून तुमच्या हात जोडून सांगतो,
बांगलादेशाची पंतप्रधान तिच्या घरातलं सामान लोकांनं नेलं बाबू. खुर्च्या, भांडे, बर्तन. टाईम आहे हा. कोण दिवस येईल कसा, कोण जाणतो, कोण दिवस येईल वाह. कसा, कोण माझ्या भावाचा आवाजच मोठा तुफान आहे. दिवस येईल कसा, कोण जाणतो. कधी कोणता टाईमी अन्याय करू नका. ज्यानं अन्याय केला ते पायाखाली गेले आणि ज्याईले हलकट म्हणत ते न्यायवीर झाले भाऊ. थांब रे. ए चुप. शिजर झालं काय तुया माहित? मी लेकराईले काही बोललो वाईट नका वाटू देऊ. माझे प्राण आहेत हे लेकर, म्हणून तर मी त्याईले अवघ्याईले पुस्तकं देतो. हे जे समोर बसणारे पोरं आहेत ना, ज्याले पुस्तकं भेटले नाही त्याईले अवघ्याईले देईन मी. 25 पुस्तकं देईन मी. मला पैसे दिले ना, मग तुम्हाला प्रत्येकाले पैसे दिल्यापेक्षा इरफान भाई शेख ब्रह्मा नादे, हे गाव आहे का ब्रह्मा, हे दोघंही मिळून 200 दिले. म्हणजे इरफान शेख आणि ब्रह्मा भाऊ, म्हणजे रहीमचं रामाचं जमलं. मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा. हे आहेत एकनाथराव मस्के, 500 रुपये दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीड जिल्हा कमिटी याईने 500 रुपये पाठवले. आणि पांडुरंगजी थडके जिल्हा परिषद सदस्य जातेगाव, त्यांनी सुद्धा 500 पाठवले. किती दिले रे मला आज पैसे? बापा बापा. पण मी पक्ष बदलवणार नाही. मला किती दे. अरे तुम्ही देता, हा तुमचा विचार आहे, तुमच्या मनाचा मोठेपण आहे. अरे विठ्ठल भाऊ 1 रुपया नव्हते देत हो मला गाणे म्हणू मी. आई मला 1 रुपया नाही दिला व बक्षीस. माय म्हणे तू शिंप्याचा आहे. मा गावातले लोक शिंपीना म्हणे, शिपरोटे म्हणे. इतके हलकट बोललं. आज बाबू कॅन्सरचं पेशंट होतं गावात. खासदार वानखळे काँग्रेसचे अमरावतीचे नवनीत राणाच्या विरोधात निवडून आले. वानखळे साहेबांनी एकच फोन केला, म्हटलं साहेब कॅन्सरचं पेशंट आहे, पंतप्रधानाला लेटर द्यावं लागते 3.5 लाखाचं. वानखळे साहेबाच्या प्रचाराला गेलतो ना मी फुले शाहू आंबेडकरवादी आहो. नोटा जो देते त्याच्या प्रचाराला नाही जात. बच्चू भाऊ कडूचा प्रचार करतो मी. मला जे माणसं आवडतात, मी बाळासाहेब आंबेडकरांसाठी फिरलो. मला जे माणसं आवडतात, पैसा नको मला तुमची गरज आहे. आता कीर्तनी मी जर महाराज झालो असतो ना तर रथात बसवलं असतं. पूजापाठ फुल नोटा कमावल्या असत्या करोडो. पण माझ्या लक्षात आलं बाबू जास्त लागला की वाया गेला. मला पोट्ट खराब निघालं असतं ना. तुम्ही पहा ना आता या हरामी लोकांचे पोरं पोरी काय लफडे करतात. दारवा पिऊन बियर बारवरच मरते ते. एक तर मर्डर करून मरते को, नाही तर मोटरसायकलवर अशी गाडी चाल, नाही तर कार ट्रक मध्ये कार घालते. आरामाच्या पैशामुळं तुकाराम महाराज लिहितात, जीव दुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे तरी उदास विचारे. बोलो भगवान बाबा की जय. उदास विचारे तरी म्हणून उदास डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. तरी. मला सांगा बरोबर कोणता असा महाराज आहे रे मोठ्या माणसाईनं बोला तुम्हाला चान्स, तुमचा सत्कार करतो, असा कोणता महाराज होता वारकऱ्याचा की स्वतः पांडुरंग त्याच्या वावरात गेले? त्या महाराजचं नाव का?
माणसांनी बोलत चालते. मोठ्या माणसानं बोला. हा बोला बोला. संत सावता महाराज या. एक मिनिट या या. अरे हा. गौरा कांदा बोला. कांदा मुळा भाजी वा. भाजी कांदा आपल्याला मुळा अभिमान आहे, सावता भाजी अवजी विठाई माझी 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 अवजी विठाई झाला का? माझी बरं जाऊ दे. कांदा मुळा भाजी आपल्या जवळच्या का कांदा मुळा भाजी बाबू सावता महाराज मंदिरात गेले नाही. 40 घंटे पाया लागायला गेले नाही. 51 घंटे लाईनीत उभे राहिले नाही. पांडुरंगाले सांगितलं, पांडुरंगा तुझी गरज असेल तर तू माय मंदिरात ये. तर सावता महाराज हे देणं पिवळं चालते ना धनगराचं का. हा थँक्यू. आता मंडळाचे कार्यकर्तेच ये ना 1-2 जण. काय आडनाव तुमच्या? कोरडे. इरिगेशन असूनही कोरडे. आपल्या बहुजन समाजाचे नावच असे आहेत, कोरडे, ओले, कावळे, गाढवे, डुकरे पाटील. पाटील म्हटल्यावरही डुकरे. आता तुमचं नाव इरिगेशन पाहिजे पण कोरडे. पण कोरडे नाही, तुमचं जीवन मस्त चांगलं आहे. सात्विका, निर्व्यसनिया, नेक माणसा तुम्ही कोरडे भाऊ.